Hare
कृपाळू घराले कृपाळू
कृपणो पांडुरंग करो
कृपाळू दुसरे संतानिया दुसरे संतानिया त्यांची कृपाळू रविता विस्तारू त्यांची कृपाळू रविता विस्तारू दुसरे चरण से गुरु नमस्कार पूर्ण केला मनोरथ घरा आले कृपाळू भोलेनाथ शिवशक्ती संपूर्ण चातुर्मास काकडा समाप्ती सोहळ्याच्या निमित्ताने आज या लोणीमध्ये पंचरास वस्तीमध्ये चालू असलेली ही कीर्तनरूपी सेवा, या कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत निळोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल हरिभक्तपरायण अनिल महाराज पंचरस यांच्या माध्यमातून या ठिकाणी एका योगी पुरुषाची भेट झाली. योगी दिगंबर बाबा यांची भेट झाली व त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी दिलेलं शिवलिंग त्याची सेवा करत असताना या ठिकाणी हळूहळू पद्धतीने बांधलेलं मंदिर असेल, तुम्ही सगळे इथे ग्रामस्थ असेल, भावकी असेल, सगळ्यांच्या माध्यमातून चालू असलेला हा सुंदर असा काकडा कार्तिक स्नान सोहळा आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आज समाप्ती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी ही सुरू असलेली कीर्तनरूपी सेवा, कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. आता बाबा मी कालपर्यंत थोडा संभ्रम अवस्थेत होतो, कारण की काही ठिकाणी काल आहे, काही ठिकाणी समाप्तीचं कीर्तन. हा म्हणजे काही ठिकाणी काला पण केला जातो. काला म्हणजे पूर्णत्वाची अवस्था. तुम्ही ज्यावेळेस काकडा करता, काकडा केल्यानंतर शेवटचा असणारा दिवस हे पूर्णत्वाचं एक लक्षण असतं. आणि या ठिकाणी हा निवडलेला अभंग पूर्ण केला म्हणून एकदा पूर्ण नाही केला, दादा 3 वेळा पूर्ण केला. म्हणजे तुमच्या माध्यमातून चालू असलेली ही सगळी सेवा काकडा करणे इतकं सोपं नाही. कारण की काकड्यामध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर भरपूर लक्षणं सांगितलेली. या कीर्तनरूपी सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी येत असताना आमचे मृदुंगमणी, आमचे मार्गदर्शक या ठिकाणी हरिभक्तपरायण अजित महाराज लोखंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सगळे तुम्ही उपस्थित सगळे गायन गुरुजन मंडळी अतिशय सुंदर आवाज येतात. म्हणजे मगाशी ती सुंदर ते ध्यान त्यावेळेस जी चाल ऐकली ना अक्षरशः मनाला भावून गेले. अतिशय सुंदर असणारं नियोजन. आमच्या सोबत आलेले राहुल महाराज डोबळे असतील, ओम महाराज वावळ असतील व संत कृपा बरोबर ना, संत कृपा साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर असे सिस्टीम त्यांचे आहे. या ठिकाणी उपस्थित सुंदर असा स्वयंपाक कीर्तन झाल्यानंतर होणार आहे. आणि जे महाराज मंडळी अगदी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काही रोज आले असतील, काही आधीमध्ये आले असतील, सगळ्यांना या ठिकाणी काकड्याचा महापुण्यरूपी प्रसाद वाटेला येणार. कारण की अभंगच असा आहे, पूर्ण केला मनोरथ. कारण की मनामध्ये एखादी संकल्पना घेतल्याशिवाय ती पूर्णत्वाला दादा जात नाही. ज्यावेळेस तुम्ही त्या बाबांना भेटले, बाबांनी तुम्हाला ते शिवलिंग दिलं, मी अक्षरशः त्या हातामध्ये घेऊन पाहिलं, खऱ्या अर्थानं तुमचं जीवन धन्य झालं. कारण की योगी पुरुष कोणालाही कोणती गोष्ट देत नाही. आज जरी आपण एखादी गोष्ट कोणाच्या हातात द्यायची म्हटलं तर त्या उंचीचा तितक्या कर्तृत्वाचा माणूस असला पाहिजे, त्याच्याशिवाय आपण ती गोष्ट त्याच्या हातामध्ये देत नाही. सुंदर अशी हार्मोनियम वाजवणारे दादा आपल्या देखील मनपूर्वक ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून सुरू असणारा हा कीर्तन महोत्सव आहे. तुमची गावामध्ये प्रदक्षिणा झाली. काकडा 3 अक्षरी शब्द आहे. काकडा खऱ्या अर्थानं 3 व्यक्तींना जागा करतो. 3 व्यक्तींना
काकड्याचं खऱ्या अर्थ जर पाहायला गेलं, पहिलं तुम्हाला आम्हाला सगळ्या मनुष्यांना दाखल करतो, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा दाखल करतो संतांना, आणि तिसऱ्यांदा दाखल करतो देवा. मनुष्याला जागा होण्यासाठी काय, उठा उठा सकळ उठिले नारायण. ज्यावेळेस तुम्ही आणि जागा होतो त्यावेळेस कुठंतरी आपल्याला बघून त्याची प्राप्ती होत असते. पहिल्यांदा मनुष्याला जागा केलं, त्याच्यानंतर उठा उठा साधू संत उठा, बरोबर आहे का. त्याच्यानंतर संतांना जागा केलं आणि त्याच्यानंतर पांडुरंगाला जागा केला, बरोबर आहे. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळ. मग खऱ्या अर्थानं जर हा काकडा पाहायला गेला तर इतका साधा हा काकडा नाहीये. मी तर सांगतो, काकड्यामध्ये इतके अभंग तुमच्या जिभेवरती घोळले जातात. जगद्गुरु तुकोबारायांचे असतील, ज्ञानोबारायांचे असतील, सगळ्या संतांच्या अभंग 30 दिवस 28 दिवस जे काही दिवस असतील तितके दिवस ते अभंग आपल्या तोंडामध्ये मुखामध्ये जिभेवरती घोळले जातात. खऱ्या अर्थानं आपलं जीवन खऱ्या अर्थानं धन्य झालं. अभंग निळोबारायांचा, अभंगामध्ये निळोबाराय सांगतात पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला म्हणून. म्हणजे खऱ्या अर्थानं जर दादा तुम्ही पाहिलं गेलं, ज्यावेळेस ते महात्म्याने तुमच्या हातामध्ये ते शिवलिंग दिलं आणि ते घरी आल्यानंतर मग तुम्ही त्याची पूजा केली, हळूहळू मनामध्ये संकल्प धरला का आपल्याला या ठिकाणी एक छोटंसं का होईना मंदिर उभारायचं. मंदिर उभारलं त्याच्यानंतर मग तुम्ही श्रावण मास असू द्या, प्रत्येक ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम करताय, बरोबर आहे. तुम्ही आता काकडा देखील केला आणि काकडा केल्यानंतर या ठिकाणी कीर्तन केलं. खऱ्या अर्थानं हा एक मनोरथच. मनामध्ये एखादी संकल्पना घेतली बाबा आणि ती चांगली असली पाहिजे आणि ती जर पूर्णत्वाला गेली तर खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या दृष्टीनं जर सांगायचं म्हटलं तर रामलिंग नावाचं एक गाव, थोडं बारकाय नाही बारकाय नाही ताई माझ्याकडे, रामलिंग नावाचं गाव प्रभू श्रीरामचंद्राच्या काळापासून त्या जागेला महात्मा. त्या ठिकाणी मुकुंद पंडित कुलकर्णी आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी खऱ्या अर्थानं मनोभावी देवाची सेवा केली. बारकाय नाही केलं, कारण की ह्या अभंगाचं साधस्थित होती. कथा भागावरती जर ऐकलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं या गोष्टी लक्षात राहतात. आणि तुम्ही आम्ही मंडळी सगळे संसारामध्ये गुंतलेलो मंडळी, पण खऱ्या अर्थानं मुकुंद पंत असतील आणि लक्ष्मीबाई असतात. संसार करता करता रामलिंगाची सेवा केली, कारण की तो खऱ्या अर्थानं सेवा करण्याजोगाच आहे. तो खऱ्या अर्थानं भोळा, शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती वाचे वादता दयानुबाधी. म्हणजे खऱ्या अर्थानं त्याची सेवा केली. सेवा करत असताना एक दिवस मनामध्ये असा संकल्प आला, आपण सेवा करतोय पण आपली सेवा पुढे चालू राहण्यासाठी आपल्या पोटी वारस कुणीही नाही. त्यांनी देवाची विनंती केली का तुझी सेवा चालू ठेवण्यासाठी आम्हाला कोणीतरी या कुळाला वारस दे. कोणाची सेवा चालू ठेवण्यासाठी? देवाची. आता आपल्याकडे आपण वारस कशा करता मग बाबा? इस्पिटीसाठी. आपल्या डोक्यातच संसार आहे, संसार सोडून दुसरं काही. कारण की माणूस तेच उठले उठले डिव्हिजन चालू होतं ना, आज ना कुठला 1000 येतील कुठला 500 येतील, पण कधीतरी ते देवाच्या द्वारात जावं. बाबा मी कायम सांगत असतो, आपण एखाद्या मंदिरात गेलो ना, मंदिराच्या बाहेर कोण असतं? भिक्षुक असतं काहीतरी मागणार, बाबा आम्हाला खायला द्या, आम्हाला 4-2 रुपये द्या, त्याच्यावर आमचं काहीतरी उदरनिर्वाहाचं दान करा. आणि आपण तीच मंडळी ज्या वेळेस आत जातो, आत गेल्यावरती आपण देवापुढे हात जोडतो. काय काय मागतो दादा? फार पप्पीच्या लग्नापासून पप्पीचं एज्युकेशन पूर्ण होण्यापर्यंत सगळं काय मागतो. खऱ्या अर्थाने एक सांगा, अजित महाराज भिकारी कोण, आतला का बाहेरचा? विठ्ठल विठ्ठल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर भिकारी आपणच, कारण की देवापुढे हात जोडल्यावरती आपण सगळं मागतो. जो बाहेर उभा आहे तो फक्त काय मागतो? खाण्यासाठी द्या, तर उदरनिर्वाहासाठी 4-2 रुपये द्या. आपलं समाधान कधी संसारामध्ये पूर्णत्वाला जात नाही. मी कायम एक दृष्टांत सांगत असतो. एक बाबा होते, बाबा वयस्कर, संसारावरती इतकं प्रेम. देव न्यायला आला. देव म्हटलं चला बाबा आता पॅकिंग करायला जायची वेळ झाली. त्यांनी सांगितलं देवा उभी आयुष्यात तुझी सेवा केली, तू 2-3 गोष्टी माझ्या ऐक, मला परत ह्याच कुटुंबात जन्माला घाल. देवतात असतो म्हणला, बारकाय नाही देवतात असतो म्हटला. तर तसं म्हटल्यावरती पुढचा जन्म बाबाचा त्या कुटुंबात कुत्र्याच्या रूपात झाला. कुत्र
कुत्र्याला काय खावं लागतं? शरीर बांधलं, पुढं गांगून केली तर दगडी देखील खावे लागतात, सगळ्या गोष्टी खाव्या लागतात. शेवटचा काळ जवळ आला, परत बाबाने विनंती केली, माझं काही या संसारावरचं प्रेम उठलं नाही, माझं जीवितच अडकलं, परत एकदा जन्माला घाल. बैलाच्या रूपात जन्माला घातला. बैलाला आता ठीक आहे आपल्याकडे गाड्याची बैल, जुन्या बैलांना चापकाचे फटके होते बाबा तुमच्या काळात. चापकाच्या फटक्याशिवाय काय, आता रती बिरती सगळ्या गोष्टी. तरी बाबाचा शेवटचा काळ आला तरी बाबाचं ते प्रपंचावरचं संसारावरचं प्रेम कमी झालं नाही. बाबा म्हटलं देवा शेवटची वेळ, वन्स मोर, आता परत नाही, मला हेच कुटुंबात जन्माला घाल. तेव्हा म्हटलं ठीक आहे आता शेवटची वेळ. देवाने त्याला नागाच्या रूपात त्या कुटुंबात जन्माला घातला. नाग झाला, नाग, बारीक बारीक असणारं पिल्लू हळूहळू मोठं व्हायला लागलं. बाबाला वाटलं आता चला लय दिवस झाले, घरात गेलो रे, घरात फर्निचर कलर बिलर काय केलाय काय पडत. बाबाचं रूप कसं तर देवाने काय कोणतं रूप दिलं होतं? नागाचं. घरातली सगळी बारीक पोरं एकत्र झाली, आरडाओरडा केला, घरात कोण घुसलंय? घरातली सगळी मंडळी एकत्र झाली, बारक्या नाही का, हातामध्ये काठे घेतले. मारलं कोणाला? नागाला मारलं. नाग कोण होता? प्रेम कशावरती होतं? संसारावरती. मारलं कोणी? संसारातल्यानेच मारलं, घरातल्यानेच मारलं. विठ्ठल ते प्रेम कमी पडतं. शेवटी आपलेच माणसं आपला घात करतात. आपण पाहत असतो, आपण एक वेळा अन्य डाग घेऊन आलो ना, उजून 10 मिनिटं 15 मिनिटं माणूस सुद्धा थांबतो. त्याच्या पुढं किती रडणार असतो ते बाबा, थांबतो कुणी, याची काळजी चालू झाली. भूक लागलेली असते ना पोटामध्ये, कडूगात काढायला आलेले असतात सगळे माणसं. ज्यावेळेस निरोबारायांनी हा अभंग लिहायला घेतला, पूर्ण केला म्हणून ज्यावेळेस मुकुंद पंतांनी आणि लक्ष्मीबाईंनी ज्यावेळेस देवाकडे मागणी केली, तर देवा आमचा वारसा, आमचं चालू असणारी तुझी परंपरा, तुझी सेवा चालू ठेवण्यासाठी आमच्या कुळामध्ये कोणतरी चांगला व्यक्ती जन्माला येऊ दे, चांगला वारसदार जन्माला येऊ दे. रामलिंगाला ज्यावेळेस प्रार्थना केली, भोळा बाबा स्वप्नामध्ये आला. शिवशंकराने सांगितलं ठीक आहे तथास्तु, तुमच्या कुळामध्ये गुरु भक्ती करणारा गुरुनिष्ठ मुलगा जन्माला येईल, त्याचं नाव निळकंठ ठेवा. त्याचंच नाव निळोबाराय पुढे ठेवलं गेलं. निळोबाराय देखील देवाची हळूहळू सेवा करू लागले. सेवा करत असताना त्यांच्याकडे कुलकर्णी पद होतं गावातलं, रामलिंग मधलं, बारकाईने ऐकलं बरं का दृष्टांत. कारण की ज्या वेळेस आपण एखादा कीर्तन ऐकतो किंवा कथा भाग त्याच्यामध्ये असलेला ऐकला तरच आपल्याला ते कीर्तनाची प्रमाण चलन सुटलेली कळतात. हळूहळू त्यांचं लग्न होण्याचं वय आलं. मैनाताई सोबत त्यांचं लग्न झालं, मैनाबाई सोबत. तिथलेच एक शिरूर तालुक्यातले असणारे एक चांगल्या कुटुंबातील व्यक्ती मैनाताई सोबत त्यांचं लग्न झालं. हळूहळू संसार चालत होता, रामलिंगाची भक्ती करत होते. आणि मुळात शैव कुटुंबातला असल्यामुळे ते देवावरती त्यांची विशेष भक्ती होती दादा तुमच्यासारखी. कारण की आपल्याकडे संप्रदाय वेगळे वेगळे, भक्तीचे मार्ग वेगळे वेगळे, शैव संप्रदाय वेगळा, वैष्णव संप्रदाय वेगळा. त्यांची हळूहळू भक्ती चालू होती. भक्ती चालू असताना एक काळ असा आला त्या देवाच्या मंदिरामध्ये भक्ती चालू होती. आणि आजकाल तुम्ही पहा, काहीतरी चांगलं करायला गेलं का दादा त्यात काहीतरी काड्या करणारे अनेक माणसं आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही पुढं जाणं ओढणारी माग असतात. मग ते आता नाही, पूर्वीच्या काळापासून त्यावेळेस त्या गावात असणारा कोतवाल तो म्हटला हा लय देवाची भक्ती करतो, याचं कुलकर्णी पद पण एक व्यवस्थित चाललंय, सगळं त्याच्या वाट्याला आहे, आपल्या वाट्याला काही राहिलं नाही. त्याने त्याच्या सेवेकराला सांगितलं की त्याला बोलवायला पाठवलं. तो सेवेकरी गेला. निळोबारायांनी सांगितलं माझी देवाची एवढी सेवा चालू आहे, भक्ती चालू आहे, एवढी झाल्यावर तू ये माझ्याकडे, तो पाहू आता. तो परत सांगायला आला. कोतवालानं त्याला असं 2 वेळा पाठवलं. निळोबारायांच्या मनामध्ये एक घृणा तयार झाली, आपण चालू असलेलं चांगलं काम करतोय हे जगाला देखवत. निळोबाराय घरी गेले, पूजा उरकल्यावरती घरी गेले. ते सगळं बाजूचं आणि कोतवाला पुढं आपटलं. रामकृष्ण आले, त्याने तिथं प्रणाम केला आणि तिथून निघते झाले. घरी आल्यावरती मैनाताई सोबत चर्चा केली पत्नीसोबत, का आपल्याला या गावामध्ये राहायचं नाही,
दादा थोर व्यक्ती अशाच असतात, ज्या वेळेस एखाद्या वेळेस त्यांच्याकडे बोट उठवलं जातं ना, त्यांचं मन त्याच्यातनं निघून जातं, परत त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. महिनाबाई आणि ते दोघं देखील पुढचा प्रवास चालू झाला. पुढचा प्रवास चालू होत असताना जायचं कुठं तर हळूहळू पारनेरला गेले. पारनेरला नाव का पडलं? तिथं ऋषी कोणते होते? पारेश्वर ऋषी होते, त्याच्यामुळे ते पारनेरला नाव पडलं. तिथे गेल्यावरती त्यांनी तिथला असणारा तो ब्राह्मण कुटुंब असेल, ब्राह्मण वर्ग असेल, सांप्रदायिक मंडळी असतील, यांच्याबरोबर देवाची भक्ती चालू केली. देवाची भक्ती चालू करत असताना त्यावेळेस तिथं संताजी पवार, वैष्णव संप्रदायाचा असणारे संताजी पवार यांच्या सोबत भेट झाली. भेट झाल्यावरती त्यांनी वैष्णव संप्रदायाचा थोडस महिना त्यांना सांगितलं. वैष्णव संप्रदाय असा आहे, इथं पांडुरंग असतो, इथं जगद्गुरु तुकोबाराय आहे. कारण की निळोबारायांचा कालावधी 17व्या शतकात. सगळ्या गोष्टी सांगत असताना संताजी पवार त्यांना एकदा घेऊन पंढरपूरला गेले. पंढरपूरच्या वारीमध्ये इथं कोणी पंढरपूरची वारी केली केलेली ना, पंढरीच्या बाबांनी केलेली. पंढरीच्या वारीमध्ये अनेक महात्म्यांची सुंदर कीर्तन, सगळ्या काही गोष्टी आपल्या कानावरती पडत असतात. मग तिथे गेल्यावरती जगद्गुरु तुकोबारायांचे अनेक अभंग त्यांच्या कानावरती पडले. त्यांच्या जीवनातल्या अनेक कालावधी, अनेक कथा त्यांच्या कानावरती पडल्या. हळूहळू निळोबारांच्या मनामध्ये जगद्गुरु तुकोबारायांविषयी असणारा प्रेम वाढत गेला. त्यांना वाटलं आपण एकदा तरी जगद्गुरु तुकोबारायांना भेटलं पाहिजे. कारण की बाबा संतांना भेटा वाटतं, इतरांना वाटत नाही. आजही पहा तुम्ही, आम्ही मंडळीत आपल्यातला संप्रदायातला एखादा व्यक्ती भेटला, आपण 2 मिनिटं का वेळ काढून त्याच्याबरोबर जातो. तर कसं आहे, गाडा भेटला पाहिजे, पुढाऱ्याला भेटला पाहिजे, बरोबर आहे का? संप्रदायिकाला संप्रदाय भेटला पाहिजे. आणि जी कुटाळ्या करणारी मंडळी त्यांना फक्त कुटाळकर भेटला नाही पाहिजे, नाही तर कार्यक्रमाचा नाच तिथं गेल्यावरती जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा सगळा काही महिमा त्यांच्या कानावरती पडला. जगद्गुरु तुकोबारायांचे चिरंजीव नारायण महाराज यांची भेट तिथं झाली पंढरपूरमध्ये. मग त्यांनी हळूहळू देऊला घेऊन गेले. देऊला गेल्यावरती तिथला सगळा कालावधी, सगळ्या काही गोष्टी पाहिल्या, सगळी ठिकाणं पाहिली. निळोबारायांनी मनामध्ये ठरवलं, आता या जन्माला आलेलो आहेत ना, एकदा तरी देवाची प्राप्ती झाली पाहिजे. आयुष्यात एकदा माणसाने जन्माला आला नाही, एकदा तरी देवाच्या प्राप्तीसाठी कुठंतरी मनामध्ये एक ध्यास घेतला पाहिजे. त्याच वेळेस खऱ्या अर्थानं मोक्ष चालू होतो बाबा. कारण की तुम्ही आम्ही सगळी सांप्रदायिक मंडळी जरी असलो तरी आपल्या मनामध्ये संसार आहे. कारण की माऊलींनी देखील सांगितलं, अवघाची संसार सुखाचा. त्यांचा संसार वेगळा होता, आपला संसार वेगळा. पण याच्यातनं देखील आपण थोडासा वेळ काढला ना, याच्यातनं देखील थोडासा वेळ काढला. मी कायम सांगत असतो, आपण संसार करतो, पण संसार करत असताना पाहिलं गेलं तर भुईमुगाच्या शेंगा आहेत, भुईमुगाची टरफल आहेत ना, टरफल ते आसार आहेत, आणि त्यामध्ये असणारा शेंगदाणा हा साड, आंबा आहे आंबा, आंब्याची कुई आसार आहे, पण त्याचा असणारा मधू सालपट साड आहे. तसं तुम्ही आम्ही संसार करतो, या संसारामध्ये जर पाहिलं गेलं तर संसार आसार आहे आणि त्यामध्ये देवाचं नाव हेच एक सार आहे. एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण की देवाच्या नावाशिवाय तो दुसरं काही तुमच्या आमच्या मनामध्ये नसलं पाहिजे. बरं, देवाचं नाव घ्यायचं कुठे घेतलं पाहिजे, कुठे गेला ठाईची बैसुनी करायची, आवडे आणि ताळावा, कुठेही वाचा, कामामध्ये काम काही म्हणा. आणि बरं, नाव घेतलं तर नाव घेतल्यावरती काय होतं, नाम संकीर्तन साधन पाहिजे सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. एका जन्माचं नाही ना, आपण पाप घालवण्यासाठी कुठं काय केले. आता बघा बघा, इकडे ह्या देवाच्या पाया पड, तिकडे त्या देवाच्या पाया पड, पण आपलं पाप जात नाही. पण ज्या वेळेस खऱ्या अर्थानं आपण देवाची भक्ती करतो, देवाचं नामस्मरण करतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपलं पाप थोडं कमी होतं. कारण की मनुष्य देहात तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहे. मनुष्य देह खऱ्या अर्थानं दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ बरोबर आहे. पुन्हा जर पाहिलं गेलं तर देवाने हा सुंदर नरदेह दिलाय कशा करता आपल्याला, भजना
देवे दिला देह भजना गोपाळ पण आपल्या डोक्यात भजन राहिले मोठे बरे का आजही खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर देवाच्या नावाशिवाय अमृता हुनी गोड नाम तुझे देवाचं नाव इतकं गोड आहे ते आपल्या डोक्यामध्ये राहिलं निळोबारायांना ज्यावेळेस नारायण महाराज भेटले नारायण महाराज भेटल्यावरती त्यांनी विचारलं तर जगद्गुरु तुकोबारायांचा असणारा हा सगळा महिमा आहे कथा कीर्तनामध्ये ऐकलं होतं जगद्गुरु तुकोबाराय 2 वेळा या पृथ्वीवरती आले मृत्यू लोकांमध्ये आले एकदा आले भागीरथीला भेटण्यासाठी आणि दुसऱ्यांदा आले संताजी घोरपड्यांना भेटण्यासाठी ज्यावेळेस निळोबारायांनी मनामध्ये संकल्प केला ह्या दोघांसाठी येऊ शकतात ना तर माझ्यासाठी देखील आलं पाहिजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं तर आपण या ठिकाणी प्रपंच परमार्थ सगळं काही करतो कधीतरी देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे रामकृष्ण कधीतरी देवाच्या मंदिरात गेलं पाहिजे देवापुढे हात जोडले पाहिजे देवा आयुष्यामध्ये तुझ्याकडे सगळं मागितलं पण देवा तुला आतापर्यंत कधी तुलाच मागितलं नाही कधीतरी देवाकडे देवाला मागा त्यावेळेस खऱ्या अर्थाने मोक्षाची प्राप्ती चालू होते आणि देवाकडे देवाला मागितलं मी म्हणतो आज न उद्या तो तुम्हाला त्याच्या चरणाजवळ जागा देईल बाबा आजही पाहिलं गेलं तर आपण आज एक कोणत्या गोष्टी मागतो सगळ्या कुटुंबातल्या गोष्टी देवाकडे मागतो ना ही दे ती दे कांद्याला बाजार दे दुधाला भाऊ दे पोराचे ऍडमिशन होऊ दे शिक्षण होऊ दे चांगली पोर भेटत नाही लग्न होऊ दे आता 40चा झालाय आता लग्न होऊ दे या सगळ्या गोष्टी आपण देवाकडे मागत असतो देवाकडे कधीतरी देवाला मागितलं पाहिजे तर त्यावेळेस खऱ्या अर्थानं देव प्राप्ती आपल्याला होत असते निळोबारायांनी मनामध्ये संकल्प केला मी जगद्गुरु तुकोबारायांना एकदा भेटला त्यांनी मनामध्ये संकल्प केला इंद्रायणीतला तिथं डोहाच्या काठावरती बसले मनामध्ये संकल्प केला तर मला खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांना भेटायचं 42 दिवसात अनुष्ठान त्यांनी मनामध्ये संकल्प केला 42 दिवस अन्न पाण्यावेळा फक्त जगद्गुरु तुकोबारायांचं धावं 21व्या दिवशी देवाला कळलं तर बाबा आता आपल्याला जावं लागेल 21व्या दिवशी देव तिथं आला निळोबारायांनी सांगितलं देवा तुला तुम्ही बोलवलंच नव्हतं समजा आता इथं तुम्ही मला कीर्तनासाठी बोलवलं इथं दुसरा मला झालं किंवा असं भाऊ तुला ते इथं बोलवलंच नाही इथं दुसरं कीर्तन करायचं तुझी प्रार्थनाच नाही केली मनामध्ये जर तुम्ही संकल्प झाला एखाद्या देवाचा जर तो देव भेटायला आला नाही तर तुम्ही म्हणता ठीक आहे बाबा दुसरा आलाय ना आजही खऱ्या अर्थात पाहायला गेलं मावशी आपल्याकडे सोमवार आला का सोमवार आपण महादेवाची भक्ती करतो होते का विठ्ठल सोमवार आला का आपण महादेवाची भक्ती करतो मंगळवार आला का देवीचं नाव सगळ्या गोष्टी आपल्याला वार बदलला का देव बदली होतो पण ते निळोबाराय होते निळोबारायांनी सांगितलं अरे देवाला मागे लावायचं महाराज सोपं आहे का देवाला मागे लावायचं तुला बोलवलंच नाही त्यांचं तसंच अनुष्ठान चालू राहील देव परत आपल्या आपल्या ठिकाणी गेले मग 42वा दिवस उगवला 42वे दिवस डाव्या कुशीवरती झोपून होते अन्नामध्ये पोटाचं कर नाही शरीराची प्रकृती एकदम बारीक झाली मनामध्ये फक्त एकच संकल्प मला जगद्गुरु तुकोबाराय भेटले पाहिजे असा संकल्प कधीतरी मनामध्ये केला पाहिजे आयुष्यात आपल्याला पैसा भेटेल आयुष्यात आपल्याला सगळ्या ज्या काही जीवनातल्या गोष्टी सगळ्या भेटतील पण देव प्राप्तीसाठी असा संकल्प केला पाहिजे आजही आता पाहिलं गेलं तर अनुष्ठान करणारे अनेक मंडळी आजही आपण कुंभमेळ्याला पाहिलं ना कुंभमेळ्याला साधू मुनी येतात एवढी अनुष्ठान करून तब्येती पाहणं त्यांचं कसे हा कारण की मागे पुढे उभे राहायचे सांभाळायचं आली मागे पुढे उभे राहतो देव पांडुरंग उभाच राहतो 42व्या दिवशी पांडुरंगाच्या जगद्गुरु तुकोबारायांची मीटिंग वैकुंठात चालू झाली तुकोबाराय तुम्हाला जावं लागेल आता हे आरक्षण काय सुटणार नाही जगद्गुरु तुकोबाराय 42व्या दिवशी खाली आले निळोबारायांना भेटले मस्तकावरती हात ठेवला
निळोबारायांनी हात जोडल्याने खऱ्या अर्थानं सांगितलं का देवा माझं मनोरथ जगद्गुरु तुकोबाराय पूर्ण झाला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. खऱ्या अर्थानं दादा निळोबारायांनी सांगितलं खऱ्या अर्थानं माझा मनोरथ पूर्ण झाला. ज्यावेळेस अनिल दादाने या ठिकाणी मनोरथ मनामध्ये संकल्प केला असेल तर बाबांनी हातामध्ये ते शिवलिंग दिला असेल. बाबा हे घरी नाही, याची पूजा अर्चा कर, मनामध्ये असलेले सगळे चांगले संकल्प पूर्ण केले होते. दादा तुमचा खऱ्या अर्थानं मनोरथ पूर्ण झाला. त्याच्यामुळे हा अभंग सेवेसाठी या ठिकाणी, कारण की मनोरथ पूर्ण व्हावा काकड्याची सुरुवात पहिल्या दिवसापासून झाली. आजही आपण जर लवकर उठायचं म्हटलं तर आपण उठत नाही, पण एवढं आता ठीक आहे ऋतुमान थोडा अलीकडे पलीकडे झालं नाही तर या कालामध्ये एकदम थंडी असते आणि या थंडीमध्ये उठायचं म्हणजे तरी माणसं उठतात. प्रत्येक गावातला भाविक उठतो का तर मला भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. म्हणजे पहिल्या दिवसामध्ये जो घेतलेला मनामध्ये असणारा मनोरथ आहे, जो संकल्प आहे तो खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला जातो. त्याच्यामुळे हे समाप्तीच्या कीर्तनासाठी हा पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ एकदा नाही ना पूर्ण केला, 3 वेळा पूर्ण केला. बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये जर पाहायला गेलं निळोबारायांची अशीच भक्ती चालू होती. निळोबारायांची पंढरपूरची वारी पार्ल्यावर तिथपर्यंत पंढरपूरपर्यंत चालू ठेवली असताना एक दिवस जात असताना त्या पिंपळनेरमध्ये असणार रामचंद्र पाटील गाजरे नावाची एक व्यक्ती होती आणि त्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला होता. म्हणजे आता तो ठीक आहे सोरायसिस वगैरे आपण म्हणतो, कुष्ठरोग पूर्वीच्या काळी बरा नव्हतो, आता देखील तो लवकर बरा होत नाही. मेडिसिन किती तुम्ही लवकर खा, कालावधी घेतो. कुष्ठरोग झाल्यावरती अक्षरशः विदेशात जाऊन ती व्यक्ती ट्रीटमेंट घेऊन आली. सगळ्या देशात सगळीकडे फिरली पण कुठेही उपचार त्यांच्यावरती झाला नाही. रामचंद्र पाटील हे देखील भक्ती करायचे. एकदा स्वप्नामध्ये येऊन पांडुरंगाने सांगितलं तुम्ही काय करा, पारनेरला असणार निळोबाराय त्यांच्या हाताला फक्त तुमच्या कपाळी मुक्का लावून घ्या. लक्षात घ्या बरं का, म्हणजे देव अजूनही साक्षात्कार देतो. दादांचं मंदिर या ठिकाणी झालं, काहीतरी साक्षात्कार झाला असेल म्हणून हे मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. साक्षात्काराशिवाय किंवा देवाच्या भगवंताच्या एखाद्या सुंदर अशा आशीर्वादाशिवाय ही गोष्ट इथे उभी राहत नाही. आपल्याला घराचा पत्रा बदलायचं म्हणलं तरी लवकर जमत नाही आणि इथं मंदिर उभं करणे ही काय हलकी गोष्ट नाही, कारण की मनामध्ये काहीतरी संकल्प असावा. त्यावेळेस त्यांनी सांगितलं स्वप्नातला प्रसंग, दिवस उगल्यावरती त्यांचा मुलगा बोलूची नावाचा मुलगा आहे, त्याला सांगितलं बाबा एक काम कर, तू पारनेरला जा, तिथं असणार निळोबाराय त्यांना घेऊन ये.
ते तिथपर्यंत गेले. तिथे गेल्यावरती त्यांनी निळोबरायांना सगळा प्रसंग सांगितला. आमच्या स्वप्नामध्ये पांडुरंग आले होते वडिलांच्या, त्यांनी तुम्हाला तिथपर्यंत बोलवले, तुमच्या हाताने फक्त बुक्का लावायचा. निळोबरायांनी त्यावेळेस अंधश्रद्धेला सगळ्या अर्थानं खतपाणी घातलं नाही. त्यांनी सांगितलं बुक्का लावून कुणी बरे होत नाही, तुम्ही देवाचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानं तुमचा तो असलेला आजार पूर्णपणे बरा होईल. सगळी गोष्ट त्या गुरुजीने ऐकली. पण तो म्हटलं एकदा वडिलांसाठी तिथपर्यंत शेवटच्या घटका त्यांचं राहिलेले आहेत, आजारपणामध्ये खचलेले आहेत. चला निळोबराय म्हटले आपल्यामुळे जर त्यांना समाधान भेटत असेल तर जावं. ते पिंपळनेरला आले. पारनेरला हातामध्ये फक्त बुक्का घेतला आणि बुक्का घेतला त्यांच्या कपाळी लावला रामचंद्र पाटील गाजरे यांच्या आणि सांगितलं पांडुरंगाच्या आशीर्वादाने पांडुरंगाचं नाव स्मरणानं तुमचं सगळं काही चांगलं होईल. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं एका तासाच्या आतमध्ये असलेला कुष्ठरोग तो पूर्णपणे बरा झाला. रामचंद्र पाटलांनी हात जोडले आणि सांगितलं का संत घरी येऊन देखील कृपा करतात आणि ती कृपा मी माझ्या जीवनामध्ये अनुभवलेली त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. घराले 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 त्यांनी घरी बोलवलं. पांडुरंगाने स्वप्नामध्ये येऊन सांगितलं तर त्यांच्या हाताने बुक्का लावला. घरी जाऊन बुक्का लावला तर त्यांचा पूर्णपणे आजार बरा झाला. म्हणजे संत कृपा करतात शिवाय घरी येऊन कृपा करतात. आता देखील दादांच्या सोबत ते शिवलिंग आल्याच्या नंतर हळूहळू एक एक भक्ती चालू झाली. बरं त्यांनी एकट्याने भक्ती केली. इथं असणाऱ्या वस्तीतला प्रत्येक जण त्या देवाची भक्ती करू लागला. तो खऱ्या कृपाळू आणि तो कृपाळू असल्यामुळेच या सगळ्या गोष्टी घडत असतात. निळोबरायांच्या जीवनामधला असाच प्रसंग एक पुढे होत असताना जात असताना रामचंद्र पाटील ज्या वेळेस बरे झाल्यावर तिथे एक दिवस गेले पिंपळनेर वरून त्यांच्याकडे पाण्याला आणि सांगितलं एक काम करा, तुमच्या जीवनामध्ये फार मोठा संघर्ष चालू आहे, तुम्ही माझ्याकडे पिंपळनेरला या. पिंपळनेरला आल्यावर तुम्हाला काहीतरी शेतीचा तुकडा देतो. बक्षीसपत्र करून त्यांनी तो शेतीचा तुकडा द्यायचं ठरवलं. निळोबराय नाहीच म्हणत होते पण खऱ्या अर्थानं त्यांनी खूप उत्साहपूर्ण पद्धतीने सांगितलं तुम्हाला यावंच लागेल. निळोबराय त्यांच्यासोबत पिंपळनेरला गेले. गाव ऐकत का पहिलं रामलिंग, त्याच्यानंतर पराशर ऋषीमुळे पारनेर आणि तिसरं पिंपळनेर. तोपर्यंत निळोबराय पिंपळनेरला गेलेले नव्हते. तिथे गेल्यावरती शेती करू लागले. शेती करत असताना त्यांना म्हणावं असं उत्पन्न काही निघत नव्हतं. त्यांना असणारी 3 मुलं, त्याच्यातली मुलगी चंद्रभागा, दुसरा मुलगा भिरोजी आणि तिसरा मुलगा काशीनाथ. मुलीचं लग्न करण्याचं उपवर आले. लग्न करण्याचं वय जवळ आलं. लग्न करावं मनामध्ये संकल्प धरला. पण लग्न करत असताना आजच्या मित्र देखील दादा पाहिलं गेलं आता शेती करणारे अनेक मंडळी दादा बसलेले, आपल्याला कामगार मजूर भेटत नाही. म्हणजे आजच्या मित्रीला खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं इंद्रिका महाराज सांगायचं पूर्वीचा काळ मजूर शेतात गाडीवरती येईल आणि वावराचं मालक आहे ना बांधाबांधाने फिरेल, हा भेटतो तो भेटतो पाहिजे. तशीच परिस्थिती झाली. निळोबरायांना माणसं भेटत नव्हती, त्याच्यामुळे शेती होत नव्हती. माणूस भेटावा मध्ये संकल्प चालू होता बरं काय नाही. तिथं विठू पाटील म्हणजे विठोबराय गाड्याच्या रूपात तिथे गेले. नोकर विठू नोकर तिथे गेला. त्यांनी सांगितलं निळोबरायांना मला आतापर्यंत कुठं काम भेटलं नाही, मला इथं जर गावात कुठं काम भेटलं तर बरोबर. विठोबराय निळोबराय सेवा करत होते पण निळोबरायांना तोपर्यंत माहित नव्हतं काही देवी
थोडी म्हणूनच तिथं काम करायचं. हळूहळू काम करत असताना चांगला त्या शेतीतलं उत्पन्न त्यांना मिळू लागलं, सगळं काही चांगलं होऊ लागलं. चंद्रभागेचं लग्न देखील झालं. चांगले पैसे साठल्यानंतर मग ज्यावेळेस नळोबरांनी ठरवलं का आपल्याकडे तो गडी काम करतो, त्या गाड्याचा मोबदला देण्यासाठी आपण त्याच्यापर्यंत जावं. त्यांनी हातामध्ये काहीतरी धन घेतलं, त्या घरापर्यंत गेले. दरवाजा खोलला. दरवाजा खोलल्यावर त्या आतमधनं फक्त तुळशीचा आणि चंदनाचा वास येत होता. तुम्ही सांगा, नळबारीने लक्षात घेतलं, आपल्या बरोबर इतके दिवस शेतीमध्ये काम केलं, आपल्याला सगळ्या परिस्थितीमधून सांभाळून घेतलं, तो खऱ्या अर्थानं कोण होता? पंढरीस पांडुरंग परमात्मा होता. तेच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. त्या जगामध्ये ज्याचं कोणी नसतं त्याचा पांडुरंग असतो. तर ते निळोबरांना सांभाळून घेतलं. अनाथ अज्ञानी कोणी नाही, त्याला पायाला विठ्ठल ठेवले नसते. एकदा जीवात्मा या पृथ्वी तलावरनं गेला ना, त्या पृथ्वीवरती त्याचं कोणी हे राहत. बरं, आज तुम्ही आले आहोत, नाती कुठपर्यंत आहे? जोपर्यंत जात नाही तोपर्यंत नाती आहे. तिथून पुढं नाती होती राहत नाही. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, निळोबरांनी इतकं सुंदर सांभाळलेले 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 अनाथा, म्हणजे खऱ्या अर्थानं देवाने सांभाळून घेतलं. आणि ज्या वेळेस आता आपल्याला 15-20 मिनिटं आहे, शेवटचं चरण सोडवायचं, पण खऱ्या अर्थानं तुम्ही कोणत्याही देवाला शरण जात असाल, ते बाळांनो लहान बोलायचं थोडं अवघड. कीर्तनाला अजित महाराज एकदा असंच गेलो. लहान पोरग जरा शिवे देत होतं. म्हणलं, पप्पा तू आईकडे रे. म्हणलं, तिकडे. पप्प्याचा हात धरला, त्याच्या आईपर्यंत घेऊन गेलो. म्हटलं, आई, ते तुमचं बारीक पोरग आहे, आपल्याला शिवे देते. आईने काय सांगावं? म्हटले, महाराज तो अजून बारीक, मोठं झालं, चांगले शिवे दे. खऱ्या अर्थानं ही मुलं या धर्ममंडपात येतात, हेच आपल्यासाठी फार मोठे. आज मुलं मोबाईलचे इतके आरे गेले, व्यसनाचे इतके आरे गेले, ते ज्याला म्हणतात ते खेळू दे, काय करायचं ते बागवलं दे, त्यांना ज्या काही गोष्टी करायच्या. कारण की लहानपणात एखाद्या मुंगी साखरेचा करावा. लहानपणात सगळ्या गोष्टी होत असतात. मोबाईल मधनं मुलं बाहेर पडले पाहिजे. निळोबरायांच्या जीवनामध्ये येत असलेला एक एक प्रसंग तुम्हाला आम्हाला जीवन जगण्यासाठी खऱ्या अर्थानं साथ देतो. पहिल्या चरणामध्ये जर पाहायला गेलं तर पूर्ण केलं म्हणत माणसानं जीवन जगत असताना मनामध्ये काहीतरी संकल्प केला पाहिजे. उभ्या आयुष्यात किती प्रॉपर्टी कमवली, कितीही इस्टेट कमवली, तर मला भगवंताची प्राप्ती होणार नाही. मला भगवंताच्या प्राप्तीसाठी, मोक्ष प्राप्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे, असा मनोरथ जीवनामध्ये असलं पाहिजे. दुसऱ्या चरणामध्ये जर पाहिलं केलं तर घरा आले खूप. आजही आपण गणपती बाप्पा घरी आणतो. किती दिवस घरी आणतो? 10 दिवसाने आपण शांताबाईला मग त्याला नदीला नेतो, नाही तर वाड्याला नेतो का? म्हणजे वास्तविक वाईट नका वाटू. खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू धर्मामध्ये इतका आपला सुसंस्कृत धर्म असताना देखील विचित्र पद्धतीने गाणी लावून आपण त्या भगवंताचं विसर्जन करत असतो. 10 दिवस गणपती बाप्पा ठेवतो, परत एखादा दिवस पुढे मागे ठेवत नाही. जर आपल्याला घरामध्ये देव आणायचा असेल तर तो खऱ्या अर्थानं मनापासून आणला पाहिजे. आणि तो मनापासून आणला तर तो राहतो ना. त्याचंच उदाहरण इथं आहे ना, मनापासून आणला. आता पण इतके मोठे थाटामाटा सोहळा संपन्न होतो. याच्या पुढे अनेक वर्ष हा सोहळा चालू राहणार आहे, कारण की तो कृपा करतो. पण कधी तुम्ही अंतःकरणापासून त्याची प्राप्ती केली तर. आणि तिसरी गोष्ट, सांभाळलेले अनाथ.
तुमच्या आमच्या जीवनामध्ये एखादा प्रसंग असा आला असेल, अनेक मंडळी का सगळं संपलं असं वाटत असेल, फक्त एकदाच मनामध्ये आपण देवाचा दावा केला असेल, देव त्या संकटात आपल्याला तारून देतो. कारण की देवामध्ये तितकी ताकद आहे. चोखोरबाळांच्या जीवनामधला प्रसंग पाहिला गेला, पत्नीचं बाळांपण जवळ येत होतं. बाळांपण जवळ आलं, तिने सांगितलं तुम्ही तुमच्या बहिणीला बोलवा. ज्यावेळेस चोखोबारा बाहेर गेले, चालू असणारे दिंडीमध्ये सहभागी झाले, आपल्या पत्नीचं बाळांपण त्यांच्या डोक्यात राहिलं नाही. ते तिथून चालते झाले. बाळांपणाचा प्रसूतीचा काळ देवाने तिथे येऊन त्यांच्या घरी त्यांच्या पत्नीचं बाळांपण केलं, म्हणजे देवाने तिथं तारून नेलं. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये अशा अनेक प्रसंग आले. त्यांची मुलं गेली, सावकारकी गेली, सगळ्या गोष्टी गेल्या, तिथं पण जगद्गुरु तुकोबारायांना देवाने सावरून नेलं. ज्ञानोबारायांच्या सोपान काकाच्या निवृत्तीदाराच्या मुक्ताईच्या जीवनामध्ये इतके प्रसंग आले, समाजाने अनेक वेळा संन्यासाची लेकरं म्हणून नेलं, पण उभ्या आयुष्यामध्ये त्यांनी कधी देवाचा दावा सोडला का? बरं चाल, त्याच्या पुढचं एक सांगतो. ज्यावेळेस भगवंत श्रीकृष्ण जन्माला आले, जन्माला येण्याच्या अगोदर वाट कोण पाहत होतं? कंस मामा बाहेर येईल आणि मग त्याला मारे. पुढं गोकुळात मोठे झाले, सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या, मथुरेवर गोकुळात गेले, सगळ्या गोष्टी तिथं मित्र परिवाराला सोडावं लागलं, सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, युद्ध सगळा प्रसंग, पण भगवंत श्रीकृष्णाचा भगवान श्रीकृष्णाचा एक तरी फोटो असा रडका आहे का? उदास असलेला हा आहे का? तुमच्या आमच्या जीवनात संकट काय होतं? 4-2 रुपये कमी असतील, एखाद्या 2 गोष्टी मानत नसतील, पण आपले चेहरे पाहणं कसे पडलेले आहेत की नाही पडलेले दादा? म्हणजे माणसाच्या जीवनात तणाव सोडून दुसरं काहीही नाही. माझं कसं होईल? अरे तुझं काहीच नाही होत. कोविड मधून वाचला ना, अजून तुला 10-20 वर्ष भेटतात. ज्यांना जायचं होतं तिथे आता कोविड मधनच आपल्यात नदी होती राहिली का? रेमडेसिवीर घेऊन सगळ्या गोष्टी काही नाही, घरी गोळ्या खाल्ल्या बरी झाली. ही ताकद कशामध्ये? तुम्ही काहीतरी पूर्वजांनी पुण्य केलं, त्याच्यामुळे तुम्ही आम्ही कोविड मधल्या सारख्या महामारीत नसतो. आणि ह्या अर्थाने जर अभंग आपल्या बरोबर साच्या पद्धतीमध्ये घेतला ना आपल्या जीवनामध्ये, तर अभंग आपण खरा ठसवला तर खऱ्या अर्थानं आपल्याला देखील भगवंताची प्राप्ती होईल. म्हणतो नाही जगद्गुरु तुकोबारा यायचे, पण एखाद्या चांगल्या महात्म्याचं दर्शन तुमच्या जीवनामध्ये होईल ना. त्या दादांनी काल तिथं जाऊन त्यांना ते बाबा भेटावा, योगी बाबा त्यांना ती शिवलिंग हातामध्ये, म्हणजे कुठंतरी साधू तुमची वाट पाहत असतो, गुरु तुमची वाट पाहत असतो, पण तिथे योग्य शिष्य योग्य ठिकाणी गेला पाहिजे. निळोबारायांचा 4 चरणाचा अभंग आपण या सगळ्यांनी सेवेसाठी घेतला. 3 चरण एकदम व्यवस्थित सोडवले, तुमच्या लक्षामध्ये राहिले असेल. निळोबारायांचं जीवनपट पाहिलं गेलं, देव आले तर देवाला सांगितलं तुझं इथं काम नाही. मी कोणाला बोलवलं? जगद्गुरु तुकोबारायांना बोलवलं. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारा येते त्याच वेळेस माझ्या अर्थानं खऱ्या जीवनाचं माझं सार्थक होईल. निळोबारायांचा जीवनपट असाच चालू असताना त्यांच्या मनामध्ये एक संकल्प आला का आता मी पिंपळनेर मध्ये इथं आहे, इथं पांडुरंगाचं मंदिर व्हावं, पांडुरंगाचं मंदिर व्हावं असा संकल्प मनामध्ये होत असताना वारीला गेले. वारीला जात असताना शेवटचा कालावधी निळोबाराय थकले होते. त्यांनी पांडुरंगा पुढे हात जोडले, डोळे बंद केले, निळोबारायांना सांगितलं देवा, निळोबारायांनी देवाला सांगितलं देवा आता थकलोय, आता इथून पुढे माझी तुझी वारी माझ्याकडनं होईल असं मला वाटतं. देवाने सांगितलं निळोबाराय चिंता करता, तुम्ही फक्त देवाबरोबर बोलता आलं पाहिजे, पण आपण देवासोबत कधी बोलतच नाही दादा. तुम्ही आजही जर वृंदावनामध्ये गेले ना, वृंदावनामध्ये अशी लोक एकटी बडबड करताना दिसतात आपल्याला, एकटी, त्यांना खऱ्या अर्थानं भगवंत भेटलेला. जो माणूस एकटा बडबड करतो म्हणजे आपण म्हणतो वेडा, वेड्याचे 2 प्रकार, ते घाल वेडा आणि एक प्रॉपर वेडा असतो. काय ना स्वार्थ कळला का ते व्हिडिओ, आणि एकदा भगवंताची प्राप्ती झाली का माणूस वेडा होतो. प्रेमानंद महाराजांचं तुम्ही जीवनपट पहा, प्रत्येक जण स्टेटसला ठेवतच असतो. प्रेमानंद महाराज 20 वर्षापासून त्या व्यक्तीला किडण्या काम करत नाही, तरी ती व्यक्ती राधानावरती अजून आपलं जीवनपट चालू ठेवलेलं आहे आणि लोकांना उपदेश करते. कशाची ताकद आहे दादा? नामाची ताकद आहे. नामाचा महिमा तुझं न कळे प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्या वेळेस दगड उचलला आणि समुद्रामध्ये टाकला, दगड तारला का बुडाला? बुडाला. का तर त्याच्यावरती देवाचं नाव नव्हतं, देवानेच टाकला, पण तो बुडाला. का तर त्याच्यात देवाचं नाव, देवाचं नावात इतकी ताकद आहे. तुम्ही देवाचं नाम स्मरण घेत राहा. पर्वताप्रमाणे पातक करणे अभक्त असं, तुम्ही कितीही तुमच्या हाताने चुकीच्या गोष्टी होत्या, सगळी ताकद त्या नामामध्ये, ते सगळं घालवण्याची ताकद नामामध्ये. आणि या ठिकाणी जर पाहायला गेलं, निळोबारायांनी देवाला सांगितलं आता देवा माझं काही तुझ्याकडं येणं होणार नाही. देवाने सांगितलं एक काम करा निळोबाराय, मी तुमच्याकडे येतो. तळेगाव डमडणीला भीमा नदीच्या डोहामध्ये पांडुरंगाच्या रुक्मिणी मातेची मूर्ती निघाली, सगळीकडे बोबटा झाला, तर देव डोहामध्ये सापडला. निळोबारायांनी पालखी केली, देवाला घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यावरती देवाला आता तुम्ही लक्षात घ्या, समजा आपल्याकडे जर तालुक्याचे आमदार आले
किंवा खासदार आले किंवा राष्ट्रपती आले तर आपण काय म्हणून एवढी मोठी व्यक्ती आपल्या घरामध्ये कशी ठेवायची. निळोबारायांच्या मनामध्ये चैन बैचैन चालू झाली. एवढी मोठी व्यक्ती देव घरी आले, देवाला घरात ठेवायचं कसं. त्यांनी मनामध्ये संकल्प केला आपण देवासाठी एक मंदिर उभारू. आजी आले ऋषिकेशी ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये हा प्रसंग होता तर देव घरी आला होता आणि देवाला बसण्यासाठी मोडकी बाज नाही का सगळ्या काही गोष्टी त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग त्यांच्या मुखातनं गेला होता. निळोबारायांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला. निळोबारायांनी सांगितलं देवाला घरामध्ये ठेवणं योग्य नाही. निळोबारायांनी मनामध्ये संकल्प केला आपण मंदिर बांधू. मंदिर बांधत असताना धन लागतं ना सगळ्या गोष्टी. दादा तुम्ही मंदिर बांधलं लोकांनी योगदान केलं असेल पण ज्यांनी पैसे घ्यायचे ते कारागिरांनी 4-2 रुपये घेतलेच असेल. अशा गोष्टी होत असताना दुसऱ्या दिवशी विठू सावकार नावाचा एक व्यक्ती त्या गावामध्ये आला आणि त्यांनी सांगितलं की मला दान धर्म करायचं आणि दान धर्म करण्यासाठी मला चांगली जागा पाहिजे, चांगलं योगदान देण्यासाठी चांगली गोष्ट चालू असली पाहिजे. निळोबारायांनी सांगितलं आम्हाला इथं भगवंताचं मंदिर बांधायचं. विठू सावकारांनी सांगितलं मी तुम्ही म्हणाल तेवढं धन देतो फक्त मंदिर तुमच्या मनाजोग बांधून घ्या. हळूहळू मंदिराचं बांधकाम चालू झालं. मंदिर पूर्णत्वाला गेलं. आता मंदिराची कलशारोहण सोहळा सगळ्या काही गोष्टी करायच्या. तर मग निळोबारायांनी सांगितलं एक काम करा आता लोणीतली काही मंडळी जा विठू सावकार नावाचा कोणतरी माणूस असं विठू पाटील त्याला घेऊन तुम्ही इथे या म्हणजे आपल्याला मूर्तीची स्थापना कलशारोहण सोहळा. गावातली अनेक मंडळी गेली तर तिथं विठू पाटील नावाचा व्यक्ती त्यांना भेटला नाही. निळोबारायांनी खऱ्या अर्थाने डोळे बंद केले आणि देवाला सांगितलं देवा तू खऱ्या अर्थानं माझं जीवन पावन केलं कारण की मी काहीच नव्हतो. तुम्हाला शेतीमध्ये काम करू लागला तुझ्या रूपाने मला खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारायांची प्राप्ती झाली आणि खऱ्या अर्थानं माझं जीवन पावन झालं. हे अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये Yeah.
कृपाळू. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर निळोबारायांचं जीवन धन्य झालं. कारण की देवाची भेट झाली तर देवाची भेट नाकारली का? तर जगद्गुरु तुकोबारायांची भेट त्यांच्या जीवनामध्ये पाहिजे होती. जगद्गुरु तुकोबारायांचं त्यांच्यावरती एकदा आशीर्वाद मस्तकावरती हात ठेवला तर कपाळी दुःख लावलं तर कुष्ठरोग बरा झाला. एवढी ताकद संतांमध्ये. कारण की देवते संत निमित्त त्या प्रतिमा. कारण की देवाची भक्ती जेवढी आहे तेवढीच भक्ती आपण संतांवरती केली. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर महाराष्ट्राला संतभूमी म्हटलं जातं. का? तर इथं असणाऱ्या संतांची महिमा काही कमी नव्हती. ज्ञानोबारांनी आपल्या जीवनामध्ये 8 चमत्कार केले. बरोबर आहे. जगद्गुरु तुकोबारांनी देखील आपल्या जीवनामध्ये चमत्कार केले. नंदीचं दुकान सोपं नाही. सगळ्या गोष्टी या महात्म्यांनी करून दाखवल्या. का? तर देव आणि संत एकच आहे. फक्त आपल्याला ते ओळखता आले पाहिजे. आणि बुक्का लावल्यावरती देखील कुष्ठरोग बरा केला. कुष्ठरोग बरा केला. निळोबारायांच्या जीवनामध्ये मुलीचं लग्न व्हायचं होतं. पैसे नव्हते. घरगडी म्हणून विठुबाराय स्वतः आले. काम करू लागले. पैसे करून गेले. आज देखील आपण शेती करत असताना मुखामध्ये देवाचं नाव घेतलं पाहिजे. सावताबाबांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी. म्हणजे कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी. त्यांनी काम करताना देखील त्यांना कामामध्ये देव दिसला. शेवटच्या क्षणी ज्या वेळेस पाहायला गेलं तर निळोबारायांना मंदिर बांधायचं होतं. आता इथं आनंददादांनी सुंदर असं मंदिर बांधले. मनामध्ये संकल्प केला देव उभा राहतो ना. प्रत्येक भक्ताच्या मध्ये देव उभा राहतो. ते मंदिर पूर्णत्वाला नेलं. तसंच निळोबारायांचं ते पिंपळनेरचं मंदिर बांधलं गेलं ना. देवाने स्वतः पैसे दिले तर बाबा तू हे बांध. त्याच्यामुळं हा सेवेसाठी निवडलेला अभंग या गोष्टीची सगळ्या अर्थाने समर्पक आहे. पूर्ण केला म्हणून घरा आले कृपाळू. सांभाळिले अनाथा. केला निळा पावन. खऱ्या अर्थानं हा अभंग या ठिकाणी सुटल्यासारखं वाटतो. हे मंदिर पाहिल्यावर या ठिकाणी ही सेवा करत असतात. निळोबारायांचं जीवनपट आपल्या डोळ्यासमोर आला तर माणसानं फक्त एकच गोष्ट मनामध्ये घेतली पाहिजे. त्या देवाशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरं काहीच नसलं पाहिजे. एवढं सगळ्यांनी डोक्यात घेतलं पाहिजे. एकदा हायत्याने हातवर करा. ज्यांना हायत्याने हातवर करा. मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. हातवरती खऱ्या अर्थानं निळोबारायांच्या जीवनामध्ये संतांचा साक्षात्कार झाला. पण संतांचा साक्षात्कार झाल्यावरती देव देखील आला तरी आपल्याला तो नकोसं वाटतं. कारण की आपल्या मनामध्ये संतांच्या विषयी असलेलं प्रेम आपल्याला प्रत्येक क्षणी काहीतरी जगण्याची ताकद देत असतं. बरं संत काही सोपे नाही. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग आपण पाहिले. पण त्यावेळेस देखील प्रत्येक संकटातून जात असताना संतांनी कधी तुम्ही ज्ञानोबारायांच्या मनामध्ये आला असताना 20 करा असू द्या किंवा कोणी असू द्या 0 मिनिटात लागल त्याचं फार लागल तो प्राणी करता आला असता. तर त्यांनी काय केलं? कोणाला उलट्या शब्दाने कधी बोलले. कारण की ज्या वेळेस पाहायला गेलं माऊलींनी पासायदान दिलं. कोणासाठी दिलं? जगासाठी पासायदान दिलं. म्हणजे अनेक संप्रदाय आपण पाहतो, अनेक देश पाहतो, अनेक तिथले संत पाहतो. पण त्या संतांपेक्षा ज्ञानोबारायांची ताकद काहीतरी वेगळी. का वेगळी?
कारण की इथं प्रत्येक जण आपलं आपलं म्हणत असतो, पण ज्ञानोबरायांनी जे काही पासायदान लिहिलं ते संपूर्ण विश्वाकरता लिहिलं. आणि एवढी मोठी वारकरी संप्रदायाची ताकद आहे. ज्ञानोबराय असू द्या, नामदेव महाराज असू द्या, किंवा शांतीब्रह्म एकनाथ महाराज असू द्या, सुखोबराय असू द्या, गोरोबा काका असू द्या, स्वतः महाराज असू द्या, जनाबाई असू द्या, प्रत्येक संतांनी देवाचा दावा केलेला आहे. तर देवाचा दावा करत असताना प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आले. तर त्या संकटात जर तरुण जायचं असेल, मी मग सांगितलं, तुम्ही पहा प्रभू सर्वचंद्रांच्या वाटेला वनवास आला, एखादा तरी फोटो त्यांचा असावा, खिन्न उदास असलेला पाहिलाय का आपण? वनवास आला, वनवास. आपल्याला म्हणलं नाही तर चप्पल काढायला लोणीत जाऊन फक्त जाऊन येत, तरी आपण असे तोंडावाकडे तिकडे करू का नाही? वनवास वाट्याला आला तरी चेहऱ्यावरती कोणताही आविर्भाव त्यांचा नव्हता, दुःखद प्रसंग चेहऱ्यावरती नव्हता. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जरी एखादा वाईट प्रसंग आला तरी आपल्याला त्यातनं तरुण जायचं असेल तर आपण भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. मी म्हणत ना, तुम्ही 24 तास मंदिरामध्ये बसा, जे काही काम करताय, काम करता करता देवाचं नाव घेतलं पाहिजे. कारण की निवडोबरायांचा जीवनपट आपण पाहिला, प्रत्येक ठिकाणी देव उभा राहिला, प्रत्येक ठिकाणी संत उभे राहिले. आणि ज्या वेळेस देव आणि संत उभा राहतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार होतं. आता या ठिकाणी अनिलदादा पंचापासून खऱ्या अर्थानं देवाची भक्ती करत असताना समाजाची भक्ती म्हणून गावाचं उपसरपंचपद त्यांनी 5 वर्ष इतक्या अतिशय सुंदर पद्धतीने केलं. मंदिरात आता मी जाऊन आलो आतमध्ये, त्यांनी मला ते शिवलिंग हातामध्ये दिलं, कानाजवळ नेऊन ते सगळ्या गोष्टी पाहिल्या. ज्या वेळेस देवाची कृपा होते ना, त्याच वेळेस या गोष्टी तुमच्या आमच्या वाट्याला येत असतात. कारण की इथं लोणी गावामध्ये अनेक मंडळी, प्रत्येकाला शिवलिंग भेटेल असं नाही. लोणीत मी म्हणतो, आंबेगाव तालुक्यात अनेक मंडळी, प्रत्येकाला ही गोष्ट प्राप्त होईल अशी नाही. त्यासाठी कुठंतरी गुरुचं पुण्य असावं लागते, गुरुची कृपा असावी लागते. ज्यावेळेस निळोबरायांवरती संत तुकाराम महाराजांची कृपा झाली त्यावेळेस निळोबरायांच्या जीवनाला खऱ्या अर्थानं अर्थ आला. तोपर्यंत ते फक्त भक्ती करत होते, शैव संप्रदायामध्ये होते, पण वैष्णव संप्रदायाची देखील भक्ती केली. आता तुम्ही देखील शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय सगळ्याची भक्ती करताय, वारकरी संप्रदायाची भक्ती करताय. जीवनामध्ये तुमच्या काहीही कमी पडणार नाही अशी भगवंत परमात्म्याकडे प्रार्थना करतो. 4 चालता या ठिकाणी सोडवण्याचा मी प्रयत्न केला. संतांच्या अभंग प्रत्येकाला सुटतील असं नाही, कारण की ते निर्मित संतांनी केले. हा त्या अभंग सोडवण्याचा खऱ्या अर्थानं अधिकार फक्त संतांना नाही, तुम्ही आम्ही फक्त प्रयत्न करत असतो. बाबा या प्रयत्नात फक्त संतांना कुठेतरी शब्दांना बोलका करण्याचा प्रयत्न करत असतो. निळोबरांनी एकच सांगितलं, तुम्ही देवाला आपलं करा, आपला तो एकच देव करून घ्यावा, ते नेविना जीवा देव. मी तुम्हाला सांगितलं, देवते संत निमित्त संतांच्या ठिकाणी जर तुम्ही देवाला पाहिलं तर तुम्हाला ते दिसलं, देवाच्या ठिकाणी संतांना पाहिलं तर तुम्हाला ते भेटेल. कीर्तनामध्ये उग प्रापंचिक गोष्टी गप्पा आणून देवप्राप्ती होत नाही, मोक्ष प्राप्ती होत नाही. विनोदी दृष्टांचं भरपूर आपण ऐकतो, पण देवाची प्राप्ती तुम्हाला आम्हाला होईल असं होणार नाही. त्या दादांना जसं महात्म्यांचा आशीर्वाद मिळाला आणि खऱ्या अर्थानं आपलं भाग्य येते शिवलिंग आपल्या भागामध्ये, याची खऱ्या अर्थानं सेवा करा. कारण की शिवपुराणामध्ये भोळेबाबाची केलेली सेवा तुमचं किती असध्या आजार असू द्या, असध्या आजार ती बारी करण्याची ताकद फक्त या भोळेबाबामध्ये. असध्या आजार म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मेडिसिन खाता नाही, इकडे किलो मेडिसिन आणि फक्त एकदा जाऊन त्याच्यावरती बेलपत्र ठेवा, तुमच्या असध्या आजार बरी करण्याची ताकद त्या देवामध्ये. ही सेवा या ठिकाणी करत असताना दादांच्या माध्यमातून नितीन बाबांना फोन केला. नितीन महाराज सुप्रेमकडनं माझ्याकडे ही सेवा आली, आमच्या असणारे गुरुमंदिर मार्गदर्शक नितीन बाबांकडनं ही सेवा आली. आणि मला तर कालपर्यंत असं वाटलं होतं की काल्याचं कीर्तन, तोपर्यंत अभंगाची रचना म्हणलं आणि सकाळी पाहिल्यावरती समाप्तीचं कीर्तन लक्षात आलं. महाअभंग मला साजेसं वाटलं एका आधारावरती, कारण की निळोबरायांच्या जीवनामध्ये जसे प्रसंग आले तसे दादांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. महात्म्यानं कृपा केली आणि ह्या गोष्टी सगळ्या पूर्णत्वाकडे जात आहेत. त्याच्यामुळे हा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. पूर्ण केला मनोरथ, आणि मनोरथ त्याच वेळेस पूर्ण होतो ज्यावेळेस तुम्ही भगवंताची प्राप्ती आणि भगवंताच्या सेवेसाठी धाव घेता. ज्ञानेश्वर Thank you.
खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं, पूर्ण केला मनोरथ. घरा आले कृपाळू, सांभाळेले अनाथा, केला नेळा पावला. घरा आले कृपाळू. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस देव घरी येतो, संत घरी येतात, त्या अर्थानं आपला जीवन मनोरथ पूर्णत्वाला जात असतं. या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला सुंदर अभंग, या कीर्तन रूपी सेवेसाठी असणार गोड व्यक्तिमत्व सन्माननीय अशोक महाराज आदक शरद सहकारी बँकेचे विद्यमान संचालक, तसेच बाळश्रमदादा वाळूस गमप्रमुख पंचायत समिती गण, तसेच वाळूस साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गावातील सगळे प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर निळोबरायांच्या जीवनामध्ये प्रसंग आला का, तर कुठेतरी आपल्याला गुरुची संतांची प्राप्ती होईल म्हणून. आणि जीवन जगत असताना आपण देखील अशा अर्थानं जर पाहायला गेलं, आपल्या जीवनामध्ये देव आला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये संत आला पाहिजे, तर आपण देवाची भक्ती केली पाहिजे, देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. या कीर्तन रूपी सेवेसाठी तुम्ही सुंदर अशा पद्धतीने गायनाची साथ दिली. सुंदर अशा पद्धतीने दादा आपण मृदुंग वाजवला, हार्मोनियम दादा सुंदर वाजवला. बाबाच नाव काय? अर्जुन महाराज पंचरस. अतिशय जुन्या भागातले आपले जाणकार मंडळी आहेत, कारण की जुनं ते खऱ्या अर्थानं सोने. सांप्रदायिक चालींचा ठेवा त्या माणसाकडे. आपल्याकडे सांप्रदायिक चाली आजकाल राहिल्या नाहीत. आपल्याकडे गाण्याची चाल आली का आपण अभंगाची चाल बसवतो. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी या कीर्तनरूपी सेवेसाठी ज्ञानशूर व्यक्तिमत्व विवेकदादा व त्यांचे सर्व मित्रपरिवार या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित आहेत. या अभंगातनं फक्त एकच गोष्ट घरी घेऊन जा, आपण जी काही सेवा करतो ही सेवा देवाला आवडली पाहिजे. आणि एकदा ही सेवा देवाला आवडली तर खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं सार होतं. त्या अभंगाची निरूपण करत असताना एखादा चुकीचा शब्द जर माझ्या मुखातून गेला असेल तर तो माझा वाणीचा दोष समजून झालेली सेवा गुरुवर्य डॉक्टर श्रीकृष्ण कृपा विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या चरणावरती, आईवडिलांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करतो. व याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. विठ्ठल जय